नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोअप इन्स्टिट्यूटमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे डेफिनेट इंटिग्रेशन. त्यामध्ये आपण सर्वात अगोदर जे क्वेश्चन 2-2 मार्क्ससाठी विचारले जाणार आहे ते बघूया. बघा, फर्स्ट क्वेश्चन, इफ इंटिग्रेशन 0 to a 3x² dx 3x² dx इज इक्वल टू 8 असा आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे आणि म्हटलेलं आहे फाइंड व्हॅल्यू ऑफ ए ची व्हॅल्यू आपल्याला इथं फाइंड आउट करायची. बघा, आपल्याला एक इक्वेशन दिलं इथं त्यांनी डायरेक्ट क्वेश्चन म्हणून एक आपल्याला इक्वेशनच दिलेलं आहे. इंटिग्रेशन 0 to a 3x² dx इज इक्वल टू 8. याला सॉल्व्ह केल्याच्यानंतर याचं उत्तर किती येते? 8 येते असं त्यांचं म्हणणं आहे. मग सर्वात अगोदर कॉन्स्टंट नंबर आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊन टाकू. 3 कॉन्स्टंट नंबर इंटिग्रेशनच्या बाहेर. इंटिग्रेशन 0 to a x² dx इज इक्वल टू 8. जेव्हा आपण याचं इंटिग्रेशन घेणार ना, बघा 3 तर कॉन्स्टंट, तसंच x² आपण इंटिग्रेशन घेणार, बरोबर, इक्वल टू 8. इथं लिमिट 0 to a, लोअर लिमिट आणि अपर लिमिट. आता x² जे इंटिग्रेशन आहे बघा, x⁴n चा फॉर्म्युला वापरणार इथं. इंटिग्रेशन x⁴n dx x⁴n+1 डिवायडेड बाय n+1 हा फॉर्म्युला तिथे येणार. आता x पॉवर 2 आहे, 2 + 1 किती होणार? ते 3 होणार. म्हणजे इथे येणार x³ 3 आलं ते. मग एकदा आपण काय करतो, अप्पर लिमिट पुट करतो मायनस लोअर लिमिट पुट करतो. बघा 3 तसंच ब्रॅकेटमध्ये एक्सच्या जागेवरती एकदा अप्पर लिमिट म्हणजे ए दिसते बघा, ए पुट केलं एक्सच्या जागेवरती, x³ भागिले 3 आहे, बरोबर. किंवा आपण हे 3 कॅन्सल करून घेऊ. इथं बघा ए 3 काय झाले? कॅन्सल झाले, बरोबर. 3 इथं काय झाले? कॅन्सल झाले. मग काय उरलं? फक्त x³. एकदा ए पुट करू मायनस एकदा 0 पुट करू, बरोबर 8. एच्या जागेवर एकदा काय आलं? एक्सच्या जागेवरती एकदा ए पुट केलं अप्पर लिमिट, एकदा 0 पुट केलं, आपल्याला भेटलं a³ बरोबर 8. आता हा क्यूब जर तिकडे पाठवला किंवा दोन्ही साईडला आपण क्यूब रूट घेऊन टाकू, बरोबर. एकदम व्यवस्थित लिहिलं काय म्हणणार? टेक क्यूब रूट ऑन बोथ साइड्स. दोन्ही साईडला क्यूब रूट घेऊ. तर बघा a³ काय होणार? फक्त a, आणि येतो होणार क्यूब रूट मध्ये 8. आता क्यूब रूट मध्ये 8 म्हणजे त्याची व्हॅल्यू असते 2. a इज इक्वल टू 2. आपला आन्सर आलं इथं a इज इक्वल टू 2. तर अशा टाईपचा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो बघा 2 मार्कासाठी. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, इफ इंटिग्रेशन 0 to 1 3x² + 2x + 1 प्लस k आहे इथं, 2x + k. इथं नंबरने दिलेला, इथं k दिलेला आहे, dx इज इक्वल टू 0 असं आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे आणि विचारलं फाइंड k. k ची व्हॅल्यू आपल्याला इथून फाइंड आउट करायची. आता जे काही इक्वेशन दिलेलं ते आपण परत लिहून घेऊ. आपल्याला काय दिलं बघा, इंटिग्रेशन 0 to 1 3x² + 2x + k dx इज इक्वल टू 0. आता इथं जर आपण प्रत्येक व्हॅल्यूचं इंटिग्रेशन घेतलं बघा, प्रत्येक व्हॅल्यूला इंटिग्रेशन सेपरेट करू आपण. 3 इंटिग्रेशन ऑफ x² dx लिमिट 0 to 1 प्लस 2 कॉन्स्टंट इंटिग्रेशन लिमिट 0 to 1 x dx प्लस k कॉन्स्टंट इंटिग्रेशन 0 to 1 dx इज इक्वल टू 0. बघा आपण काय केलं इथं, हा जो इंटिग्रेशन होता 1 2 3 तिघांसाठी सेपरेट केला. 3 तसंच x² इंटिग्रेशन x³/3, बरोबर. आताच आपण बघितलं होतं इंटिग्रेशन ऑफ x² काय झालं? x³/3. 2 कॉन्स्टंट x इंटिग्रेशन x²/2, बरोबर. x इंटिग्रेशन x²/2 प्लस k कॉन्स्टंट dx इंटिग्रेशन x इज इक्वल टू 0. यांची लिमिट जी होती 0 to 1 0 to 1 0 to 1, तशाला तसंच. इथं बघा 3 कॅन्सल झालं, 2 कॅन्सल झालं, बरोबर. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन कॅन्सल. एकदा आपण 1 पुट करणार, एकदा आपण 0 पुट करणार. 1³ - 0³
प्लस इथं सुद्धा 1 स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर प्लस के इन ब्रॅकेट 1 मायनस 0 इक्वल टू 0. बघा इक्वल टूच्या त्या साईडला 0चे. बघा या इक्वेशन मध्ये एक्स क्यूबच्या जागेवर एकदा 1 एकदा 0, इथं एक्स स्क्वेअर होतं, एकदा 1 एकदा 0 अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. इथं एक्स होतं, एकदा 1 एकदा 0 पुट केलं आपण. आता इथं 1 मायनस 0 1च होणार, प्लस 1 मायनस 0 1च होणार, आणि इथं के इज इक्वल टू 0. हे 1 प्लस 1 2, बरोबर. 1 प्लस 1 किती होणार 2 प्लस के इज इक्वल टू 0. प्लस 2 तिकडे गेल्यावरती राईट साईडला गेल्यावर मायनस 2 इक्वल टूच्या त्या साईडला गेल्यावरती -2. के ची व्हॅल्यू आली इथं -2. बघा नेक्स्ट इक्वेशन, नेक्स्ट एक्झाम्पल, थर्ड नंबर. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन. आता इव्हॅल्युएट म्हटलेलं आहे म्हणजे याचा आन्सर काढायचे 0 to π/2 e raised to sin x multiplied by cos x dx. आता काय आलंय बघा इथं इंटिग्रेशन e raised to sin x, बरोबर, e raised to sin x into cos x dx. आता दोन टाईपने सॉल्व्ह करता येतं आपल्याला, एक तर सबस्टिट्यूशन मेथडने पण, किंवा इथे आपला एक डायरेक्ट रूल आहे की e च्या पॉवर मध्ये फंक्शन असेल आणि सोबत त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल. बघा e च्या पॉवर मध्ये काहीतरी फंक्शन आहे आणि मल्टिप्लाय मध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. फंक्शन आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. अशा वेळेस याचं इंटिग्रेशन होत असतं ई रेज टू फंक्शन, जशाला तसं, बरोबर. असं एक रूल आहे आपल्यामध्ये. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स असतो, म्हणजे फंक्शन आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह पण आहे. तो आपला फॉर्म्युला आहे असा, इंटिग्रेशन ई रेज टू फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन dx इज इक्वल टू, त्याचा आन्सर असतं ई रेज टू एफ ऑफ एक्स. ई रेज टू एफ ऑफ एक्स म्हणजे आपलं याचं डायरेक्ट आन्सर काय बघा. आपल्याला जे एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to π/2 ई रेज टू साइन एक्स इंटू कॉस एक्स dx. आपल्याला मध्ये साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे, बरोबर. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे म्हणजे ई रेज टू फंक्शन आहे आणि सोबत त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. याचा आन्सर असणार आहे ई रेज टू साइन एक्स, जशाला तसा. आणि जी काही लिमिट आहे ती 0 to π/2. आपल्याला माहिती आहे, एकदा आपल्याला अप्पर लिमिट पुट करायचे ई रेज टू साइन π/2 मायनस एकदा लोअर लिमिट पुट करायचे ई रेज टू साइन 0, बरोबर. ई रेज टू साइन π/2 आणि ई रेज टू साइन 0. आता आपल्याला माहिती आहे साइन π/2 ची व्हॅल्यू असते 1 म्हणजे ई रेज टू 1, आणि साइन 0 ची व्हॅल्यू असते 0 ई रेज टू 0. बघा साइन 90 ची व्हॅल्यू 1, साइन 0 ची व्हॅल्यू 0. पुट केली आपण, ई च्या पॉवर मध्ये एकदा 1, ई च्या पॉवर मध्ये एकदा 0 आले इथपर्यंत. त्याच्यानंतर आय इज इक्वल टू काय रिमेनिंग राहिलं, ई च्या पॉवर मध्ये 1 म्हणजे ई, आणि एनी नंबर रेज टू 0, कोणत्याही नंबरच्या डोक्यावरती 0 आला त्याचं उत्तर असतं 1. म्हणजे आपलं फायनल आन्सर आलं आय इज इक्वल टू ई मायनस 1. फायनल आन्सर भेटला आपल्याला आय इज इक्वल टू ई मायनस 1. नेक्स्ट एक्झाम्पल. इंटिग्रेशन I is equal to integration 0 to 1 dx upon under root of 1 minus x square. आता आपल्याला हे डायरेक्ट माहिती आहे की इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर ते असतं साइन इनवर्स एक्स, बरोबर. याचं इंटिग्रेशन आपल्याला डायरेक्ट माहिती आहे काय असतं, साइन इनवर्स एक्स, बरोबर. इंटिग्रेशन 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर dx काय असतं, साइन इनवर्स एक्स. डायरेक्ट दिलेलं आहे आपल्याला, तर आपण पुट केलं. इंटिग्रेशन 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर काय आलं, साइन इनवर्स एक्स. त्याची लिमिट आहे 0 to 1. एकदा आपण अप्पर लिमिट पुट करतो एक्सच्या जागेवरती 1 मायनस एकदा आपण लोअर लिमिट पुट करतो एक्सच्या जागेवरती 0. मग एकदा एक्सच्या जागेवर 1 आलं, एकदा एक्सच्या जागेवर 0 आलं. साइन इनवर्स 1 ची व्हॅल्यू असती π/2, बरोबर. कॅल्सीमध्ये पुट करून बघू शकता 90 डिग्री येणार, 90 डिग्रीचं मिनिंग राहतं π/2, बरोबर. आणि साइन इनवर्स 0 ची व्हॅल्यू असते 0, म्हणजे आपलं आन्सर आलं आय इज इक्वल टू π/2. आपलं आन्सर आलेलं आहे आय इज इक्वल टू π/2. बघा नेक्स्ट क्वेश्चन. इव्हॅल्युएट. तर डायरेक्ट लिहितो बघा आता, आय इज इक्वल टू लिहितो, याला इव्हॅल्युएटचाच क्वेश्चन आहे म्हणजे सॉल्व्ह करायचं आहे.
इव्हॅल्युएट म्हणणार आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 4 to 9. आता ही लिमिट असते ती सगळ्यात शेवटी पुट करतो आपण. पहिले फक्त आपल्याला काय करायचं असतं, त्याचं इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं असतं. x⁵3/2 डिवाइड मध्ये दिलेलं बघा x⁵3/2. आता आपल्याला माहिती आहे की x⁵ नंबर आला तर तिथे x⁵n चाच फॉर्म्युला असतो, इंटिग्रेशन ऑफ x⁵n x⁵n+1 डिवाइड बाय n+1. परंतु इथं जो x⁵n आहे तो इथं डिवाइड मध्ये दिसतोय, तर डिवाइड मध्ये नाही चालत, ते कुठं पाहिजे आपल्याला न्यूमरेटर मध्येच पाहिजे. तो कुठं पाहिजे नेहमी न्यूमरेटर मध्ये. तर याला आपण काय करू, वर घेऊन जाऊ. वर घेऊन गेलं तर त्याचा पॉवर काय होणार, चेंज होणार. त्याचा पॉवर काय करायचं इथं, चेंज करायचा. इंटिग्रेशन लिमिट 4 to 9 x⁵ म्हणजे मायनस साईन द्यायचं, त्याला प्लसचा असेल तर त्याला काय करायचं, मायनस करायचं. x⁻³ dx. आता इथं n ची व्हॅल्यू काय दिसायली आपल्याला, -3/2. बरोबर, n ची व्हॅल्यू किती दिसायली इथं, -3/2. जर आपण इथं n च्या जागेवर पुट केलं -3/2 + 1 दिसायला ते. मग हे -3/2 + 1 कसं सॉल्व्ह होणार, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन. बघा आपल्याला इथं पॉवर मध्ये n+1 आणायचं आन्सर मध्ये. बरोबर, -3/2 + 1 करायचंय. आता इथं काय करावं लागतं मग, क्रॉस मल्टिप्लिकेशन. इथं काय होणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन -3 + 2 डिवायडेड बाय 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं -3 + 2 होणार -1 आणि डिवाइड मध्ये 2 तसेच. म्हणजे आपला आन्सर आलं इथं x⁻² डिवायडेड बाय -1/2 लिमिट 4 to 9. बरोबर, x⁻² डिवायडेड बाय -1/2 लिमिट 4 to 9. याचं आन्सर आलं एवढं. आता बघा नेक्स्ट स्टेप. आता हे डिवाइड मधलं जे -1/2 आहे ते आपण न्यूमरेटर मध्ये घेऊन जाऊ. बरोबर, डिवाइड मधलं जे -1/2 आहे हे आपण वर नेऊ. इथं -1/2 त्याच्या उलट होणार -2/1 म्हणजेच -2. बरोबर, वर नेलं त्याला रिव्हर्स करा, ते काय दिसणार, ते -2. आणि आलं -2. आणि जसं आपण x⁵3/2 होतं डिवाइड मध्ये, याला वर नेलं त्याला x⁻³ लिहिलं. आता इथं आपल्याला दिसतंय x च्या पॉवर मध्ये -1/2, त्याला खाली आणू आपण तर ते काय होणार, प्लस मध्ये 1/2 दिसणार. तो कसा दिसणार, प्लस मध्ये, साईन चेंज होणार. ते आलं बघा डिवाइड मध्ये x⁻1/2. आता एकदा अप्पर लिमिट पुट करू 9, लोअर लिमिट पुट करू 4. बघा i इज इक्वल टू -2 ब्रॅकेट मध्ये 1/. आता हे x⁻1/2 च मिनिंग काय असतं बघा, अंडर रूट. 1/2 च मिनिंग काय होतं, पॉवर मध्ये अंडर रूट. एकदा अप्पर लिमिट मायनस, एकदा लोअर लिमिट. हे -2 तसेच बाहेर. अंडर रूट मध्ये 9 म्हणजे 3, अंडर रूट मध्ये 4 म्हणजे 2. परत इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 2 गुणिले 1 2, 3 गुणिले 1 3, डिवाइड मध्ये 3 दुने 6, -2 -1/6, -2 -3 -1 येतं. आता इथं काय होणार बघा, मायनस मायनस कॅन्सल, 2 1 जा 2, 2 3 जा 6. फायनल आन्सर आला आपलं 1/3. i इज इक्वल टू 1/3 आला आपलं फायनल आन्सर. बघा नेक्स्ट क्वेश्चन. i इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to log2. आता काय दिलंय बघा, 0 to log2. बरोबर, हाच क्वेश्चन आपण सॅम्पल पेपर मध्ये पण दिलेला आहे बघा. e⁻²x e⁻²x dx. e⁻²x dx. आता याच्यामध्ये काय आहे बघा, इंटिग्रेशन e⁻²x dx. बरोबर, तर आपल्याकडे फॉर्म्युला होता e⁻x इंटिग्रेशन e⁻x, जशाच्या तसं राहतं. परंतु जो कोणी x च्या जागेवर आला त्याच्या डेरिव्हेटिव्हने काय करावं लागतं, डिवाइड करावं लागतं. डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x. चालतं, असा आपला आन्सर येणार इथं. मग ही स्टेप आपण इथे लिहून टाकू आन्सर मध्ये. e⁻²x इंटिग्रेशन e⁻² अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x. 2x चं जे काय असणार डेरिव्हेटिव्ह, त्याला काय करावं लागेल आपल्याला, डिवाइड करावं लागेल. आणि लिमिट आपण पुट करतो 0 to log2. जे काही लिमिट आहे आपली ती पुट केली. आता खाली बघा इथं 2x चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, 2. कॉन्स्टंट नंबर 2 बाहेर, x चा डेरिव्हेटिव्ह 1 झाला.
म्हणजे आपला आन्सर काय इथं e⁻²x/2 लिमिट आहे 0 to log2. 0 to log2 ही लिमिट दरवेळेस लिहावं लागते आपल्याला. आता याला जर पुट केलं, एकदा log2 पुट करायचं आणि एकदा 0 पुट करायचं. बघा e⁻² तसंच x च्या जागेवर log2 डिवाइड मधले 2 तसेच मायनस e⁻² x च्या जागेवर 0/2. हे बघा जशाल तसं आपण पुट केलं. आता आपण याला कसं सॉल्व्ह केलं होतं बघा आधी, हे लक्षात ठेवा. ई सोबत जर लॉग आला, ईच्या पॉवर मध्ये जर लॉग आला आणि त्याच्यापुढे कोणती पण व्हॅल्यू असेल, इथे एक बॉक्स बनवतो आपण ब्लँक स्पेस, ईच्या पॉवर मध्ये लॉग असन आणि पुढे काही पण व्हॅल्यू असू देत, त्याच्याशी काही आपल्याला घेणं नाही, पण ईच्या पॉवर मध्ये लगेच लॉग असन तर ई आणि लॉग e⁻² लॉगचा आन्सर कॅन्सल होतो. ई आणि लॉग तिथं फक्त जे बॉक्स आहे, बॉक्समध्ये जी काही व्हॅल्यू आहे ते उरणार. म्हणजे ई आणि लॉग कॅन्सल झालं समजा आणि जे काही रिमेनिंग व्हॅल्यू आहे ते आपलं उत्तर राहणार. मग इथं जर आपण बघितलं तर ईच्या पॉवर मध्ये 2 आहे आणि मग लॉग आहे. त्या 2ला काय करू आपण इथं पुट करून टाकू. n log m चा फॉर्म्युला log m⁻n, इथली व्हॅल्यू कुठे जाते, m च्या पॉवर मध्ये चालली जाते. n log m log m⁻n यो फॉर्म्युला इथे अप्लाय करू. बघा मग e⁻²log2 हे log2 होतं तसंच आणि हा 2 इकडच्या 2 च्या पॉवर मध्ये येऊन गेला डिवाइड मध्ये 2, इथं आलं 0 डिवाइड मध्ये 2. ई आणि लॉग कॅन्सल समजा, असं समजा ई आणि लॉग कॅन्सल, कोण उरलं मग तिथं 2 चा स्क्वेअर, बरोबर. 2 चा स्क्वेअर उरला तो झाला 4 डिवाइड मध्ये 2. एनी नंबर रेस टू 0 राहतं 1 डिवाइड मध्ये 2. डिनॉमिनेटर सेम आहे, वरती 4 - 1 अपॉन मध्ये 2. म्हणजे फायनल आन्सर आलं I = 3/2. फायनल आन्सर भेटला आपल्याला I = 3/2. चालतंय. फायनल आन्सर काय आलं आपलं I = 3/2. बघा नेक्स्ट क्वेश्चन. इंटिग्रेशन I = इंटिग्रेशन लिमिट 1 to 2 1/3x - 2 dx. आता याला जर व्यवस्थित बघितला क्वेश्चन तर इथं x चा पॉवर 1 दिसतोय, बरोबर. अजून काहीच नाही, नंबरला बघू नका, नंबरचे आपल्याला काही घेणं देणं नसतं. आपल्याला फक्त x पाहिजे असतो. x sin x cos x जे असेल ते आपले जे फंक्शन आहे. मग आपल्याला तिथे x दिसतोय डिवाइड मध्ये, मग इंटिग्रेशन ऑफ 1/x काय असतं, log x. इंटिग्रेशन ऑफ 1/x काय असतं, log x असतं. पण x ची जागा ज्याने कोणी घेतली त्याच्या डेरिव्हेटिव्हने आपण काय करतो, डिवाइड करतो. मग इथं पण सेम तसंच आहे बघा. x च्या जागेवर 3x - 2 आहे तरी xच, त्याचं इंटिग्रेशन बघा. इंटिग्रेशन ऑफ 1/x काय असणार, log x, बरोबर. इंटिग्रेशन ऑफ 1/x काय असणार, log x. x ची जागा कोणी घेतली, 3x - 2 न, म्हणून डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x - 2 आणि लिमिट आहे आपली 1 to 2. लिमिट आहे 1 to 2, बरोबर. पुट केला आपण इथं बघा, log 3x - 2 1/x चं इंटिग्रेशन log x, पण इथं 1/3x - 2 होतं म्हणून log of 3x - 2. हे x आहे आपल्यासाठी. मग x ची जागा 3x - 2 न रिप्लेस केली होती म्हणून आपण काय केलं, त्याच्या डेरिव्हेटिव्हनं डिवाइड केलं. आता इथं जर दोघांसाठी सेपरेट केलं, इथं साईडला सॉल्व्ह करतो बघा. डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 2. आपल्याला माहिती आहे 3x चा डेरिव्हेटिव्ह असणार आहे 3, कारण की 3 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर x चा डेरिव्हेटिव्ह 1, पण एक कॉन्स्टंट नंबरचं काय होणार आहे 0, म्हणजे आपला आन्सर आला 3, बरोबर. पूर्ण याचा डेरिव्हेटिव्ह किती आला आपला, 3 आला. बघा 3 कॉन्स्टंट नंबर डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आलं म्हणून इथं लिहिलं 3. x चा डेरिव्हेटिव्ह 1 झाला आणि 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 झाला, म्हणजे आपल्याकडे फायनल आन्सर उरलं इथं नुसतं डिवाइड मधलं 3. म्हणजे इथं आलं आपलं log 3x - 2 डिवाइड मध्ये 3. लिमिट आहे आपल्याकडं 1 to 2. एकदा x च्या जागेवर 2 पुट करू, एकदा x च्या जागेवर 1 पुट करू. मग काय भेटतं आपल्याला इथं, I = log mod मध्ये 3, x च्या जागेवर 2, x च्या जागेवर 2 पुट करा, -2 डिवायडेड बाय 3 मायनस log
3 एक्सच्या जागेवर 1 पुट करा, -2 डिवाइड मध्ये 3 आणि ह्याला जर सॉल्व्ह केलं तर बघा इथं 3 दुने 6 आणि 6 मधून 2 गेले 4. बघा 3 मल्टिप्लाइड बाय 2 किती होणार इथं 6 आणि 6 मायनस 2 4. इथं आलं log 4 अपॉन मध्ये 3 बरोबर. log 4 डिवाइड मध्ये 3 मायनस इथं जर बघितलं तर 3 गुणिले 1 3, 3 मधून 2 गेले 1. याला log 1 अपॉन मध्ये 3 बरोबर. log 1 अपॉन मध्ये 3 आलं. म्हणजे इथं काय दिसायला आपल्याला हे जर याला सॉल्व्ह केलं आपण तर इथं log 1 ची व्हॅल्यू 0 असते. log 1 ची व्हॅल्यू किती असते आपली 0. म्हणजे इथं उरलं आपलं 1/3 मल्टिप्लाइड बाय log 4. फायनल आन्सर काय उरलं आपलं 1/3 मल्टिप्लाइड बाय log 4. बघा log 4/3 होतं. 4 log 4 वेगळं आणि डिवाइड मधलं 3 वेगळं आहे बरं. तर log 4 आणि हे 1/3 सेपरेट लिहून घेतलं आणि इकडं log 1 ची व्हॅल्यू 0 असती म्हणून त्याला डायरेक्ट 0 लिहून टाकलं. बघा नेक्स्ट एक्झाम्पल. इंटिग्रेशन I is equal to integration -1 to 1 1 upon 1 plus x square dx. बघा आता इंटिग्रेशन ऑफ 1 upon 1 plus x square. आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन ऑफ 1 upon 1 plus x square असतं tan इनवर्स x. इंटिग्रेशन ऑफ 1 upon 1 plus x square असतं tan इनवर्स x. अप्पर लिमिट 1 लोअर लिमिट -1. एकदा आपण x च्या जागेवर अप्पर लिमिट पुट करू tan इनवर्स 1 मायनस एकदा लोअर लिमिट पुट करू tan इनवर्स ऑफ -1. एकदा अप्पर लिमिट पुट केली एकदा लोअर लिमिट पुट केली. जेव्हा आपण tan इनवर्स 1 पुट केलं बरोबर. क्वेश्चन मध्ये आपण tan इनवर्स 1 पुट केलं. कॅल्सी मध्ये चेक करा tan इनवर्स 1 ची व्हॅल्यू असते 45 डिग्री बरोबर. tan इनवर्स 1 ची व्हॅल्यू असते 45 डिग्री आणि tan इनवर्स -1 ची व्हॅल्यू असते -45 डिग्री. आता 45 डिग्री याला कॅल्सीमध्ये त्याचा अर्थ असतो आपला π/4. त्याचा अर्थ काय असतो आपला π/4 आणि tan इनवर्स 1 आलं π/4 मायनस tan इनवर्स -1 आलं -π/4 -π/4. बघा इथं tan इनवर्स 1 45 डिग्री येणार कॅल्सीमध्ये. tan इनवर्स -1 -45 डिग्री येणार कॅल्सीमध्ये. हे म्हणजेच π/4 आणि -π/4. तर इथं आपण पुट केलं तर बाहेरचं मायनस आतलं मायनस प्लस होऊन जाणार म्हणजे π/4 प्लस π/4 असं येणार इथं. आता इथं जर आपण बघितलं तर π/4 प्लस π/4 किती वेळेस दिसेल ते 2 वेळेस म्हणजे त्याला आपण लिहू शकतो 2π/4. त्याला आपण लिहिणार इथं I इज इक्वल टू 2 टाइम्स π/4. तिथे 2 ने डिवाइड करा 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे I आलं. आन्सर आलं आपलं π/2. फायनल आन्सर आपल्याला इथून भेटलं π/2. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा I इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to 1 1 upon 4 minus x square dx. आता हे कोणासारखं दिसतंय बघा तर 4 म्हणजे 2 चा स्क्वेअर आपण त्याला लिहू शकतो बरोबर. इथं 4 ला आपण बघा लिमिट तर तिचं राहील 0 to 1. 4 ला आपण लिहू शकतो 2 चा स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर तर आहेच इंटू dx आहे. तर यो फॉर्म्युला आपल्याला दिसायला इंटिग्रेशन 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर सारखा बरोबर. यो फॉर्म्युला आपल्याला दिसायला इंटिग्रेशन 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर सारखा. त्याचा फॉर्म्युला असतो 1 अपॉन 2a log mod a प्लस एक्स डिवायडेड बाय a मायनस एक्स प्लस कॉन्स्टंट c. पण हे डेफिनेट इंटिग्रल आहे इथं प्लस c लावायचं नाही बरोबर. पण आपल्याला फॉर्म्युला यो यूज करायचा आहे इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा. ते यूज करू मग आपण त्याला आता 1 अपॉन 2a. a ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 2 बरोबर. a च्या जागेवरती 2 आहे ना मग 2 पुट केलं लॉग
मॉड मध्ये एकदा a प्लस एक्स एकदा a मायनस एक्स म्हणजे 2 प्लस एक्स डिवायडेड बाय 2 मायनस एक्स. याला आपलं त्याचं आन्सर इंटिग्रेशनचं. मग इंटिग्रेशनचा आन्सर लिहिल्याच्या नंतर आपण त्याच्यावरती लिमिट लिहितो 0 to 1. म्हणजे एकदा 1 पुट करणार एकदा 0 पुट करणार. तर आपण काय करू, हे जे 1/4 आहे ते पहिलेच कॉमन घेऊन टाकू. बरोबर, हे 1/4 जे ते बाहेर लिहितो इथं 1/4 2 into 2 4 आलं. एकदा आपण काय करणार आहे आता लॉग मॉडमध्ये 2 plus 1 divided by 2 minus 1 हे घेऊ मायनस लॉग मॉडमध्ये 2 plus 0 divided by 2 minus 0 हे घेऊ. आता इथं जर व्यवस्थित बघितलं तर 2 plus 0 आणि 2 minus 0 हे 2 2 काय होणार इथं कॅन्सल होणार. बरोबर, वरचे 2 खालचे 2 काय होणार कॅन्सल. तिथं काय आलं लॉग 1 आणि लॉग 1 ची व्हॅल्यू किती असते 0. म्हणजे पूर्ण व्हॅल्यू किती झाली आपली 0 झाली. इथं जर बघितलं तर 2 plus 1 3 होणार आणि 2 minus 1 1 होणार. म्हणजे फायनल आन्सर आलं I इज इक्वल टू बाहेरचं 1/4 लॉग 3/1 लॉग 3/1 म्हणजे सरळ सरळ I इज इक्वल टू 1/4 मल्टिप्लाइड बाय लॉग 3 1/4 मल्टिप्लाइड बाय लॉग 3. चालतं, याला आपलं फायनल आन्सर 1/4 मल्टिप्लाइड बाय लॉग 3. कसं आलं हे तर बघा परत एकदा इथं आपण जे पुट केलं वरती पण 2 डिवाइड मध्ये पण 2 काय झाले कॅन्सल झाले. मग लॉग 1 ची व्हॅल्यू असते 0 म्हणून ते 0 झालं. पण हे जे रिमेनिंग होतं याचा आन्सर आला बघा 2 plus 1 3 झालं 2 minus 1 1 आलं. म्हणून तिथे किती उरले फक्त लॉग 3 आणि बाहेरचे 1/4. याला आपलं फायनल आन्सर. बघा नेक्स्ट क्वेश्चन. I is equal to integration 0 to 2 1 upon under root of 3 plus 2x minus x square dx. आता अशा टाईपचं आपल्याला एक्झाम्पल दिलेलं बघा. तर आपण याच्यामध्ये शिकलो होतो थर्ड टर्मच्या वेळेस. बरोबर, हे एक्झाम्पल आपण कधी शिकलो होतो थर्ड टर्मच्या वेळेस. त्याला आता कसं सॉल्व्ह करणार, त्याला आपण आधी थर्ड टर्म मध्ये याला कन्वर्ट करू. थर्ड टर्म कशी कॅल्क्युलेट करतो बघा आपण. का बरं थर्ड टर्म, ते जे इक्वेशन आहे बघा याचे फॅक्टर नाही पडणार. बरोबर, याला चेक करा वाटलंच त्याचे फॅक्टर पडणार नाही. तर इथं फॅक्टर पडले तरी चालते नाही पडले तरी चालते. आपण जेव्हा पण जास्त करून असं अंडर रूट मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं बरोबर, अंडर रूट मध्ये ax स्क्वेअर प्लस bx प्लस c जास्त करून काय यूज करायचं थर्ड टर्म रूल. तर इथं आपण थर्ड टर्म रूल यूज करू. तर थर्ड टर्म आपण कशी काढतो तर 1/2 मल्टिप्लाइड बाय कोएफिशियंट ऑफ x ब्रॅकेटचा स्क्वेअर. बरोबर, 1/2 मल्टिप्लाइड बाय कोएफिशियंट ऑफ x ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथं पुट करू 1/2 कोएफिशियंट ऑफ x म्हणजे x च्या बाजूचा नंबर. बघा x च्या बाजूला कोण येतं 2 दिसतोय, x च्या बाजूचा नंबर 2 आहे. पुट केलं ब्रॅकेटचा स्क्वेअर 2 2 झाले कॅन्सल 1 चा स्क्वेअर आला 1. ही झाली आपली थर्ड टर्म. त्याला वाटलं असता पूर्ण लिहा थर्ड टर्म इज इक्वल टू. तर थर्ड टर्मची व्हॅल्यू इथं 1 आली. तर आपण काय करतो एकदा थर्ड टर्म ऍड करतो आणि एकदा मायनस करतो. आता हे इक्वेशन आपण परत लिहू. इथं बघा इथं दिसते 3 प्लस इथं एकदा प्लस 1 करून टाकू. बरोबर, इथं काय करू आपण प्लस 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 1. चालतं, याला काय लिहिलं आपण मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 1. बघा एकदा काय केलं आपण इथं पहिले फक्त इक्वेशनला सॉल्व्ह करायला. बरं, इथं सेपरेट या इक्वेशनला आपण सेपरेट सॉल्व्ह करायला. हे जे कॉन्स्टंट राहतं आपलं कॉन्स्टंट नंबर त्याच्यामध्ये आपण तो प्लस केला इथं आणि इथं शेवटी काय केलं मायनस केलं. फक्त त्याला रिअरेंज करून दिलं कारण की आपल्या क्वाड्रॅटिक नुसार एक्स स्क्वेअर पहिले पाहिजे आणि 2x नंतर पाहिजे. तर तसं लिहून घेतलं. आता जे शेवटच्या व्हॅल्यू आहे बघा याच्यामधून मायनसला कॉमन घ्या आणि इथं 3 प्लस 1 किती होऊन जाणार 4 होणार. इथून आपण मायनसला कॉमन घेतलं सपोज तर इथं आलं एक्स स्क्वेअर मायनस झालं प्लस हे प्लस 2x झालं मायनस 2x आणि मायनस 1 झालं प्लस 1. आता हे आपल्याला असं दिसायला
ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर सारखं 1 म्हणजे 1चा स्क्वेअर म्हणू शकतो आपण. याला आपण असं लिहू शकतो a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर एक्स मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. 4ला कसं लिहू शकतो 2चा स्क्वेअर आणि एक्स मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजे ह्या इक्वेशनच्या जागेवर आपण एवढी व्हॅल्यू आता पुट करू शकतो. बरोबर. 3 प्लस 2x मायनस एक्स स्क्वेअर या इक्वेशनच्या जागेवर आपण ही व्हॅल्यू पुट करू शकतो. मग पुट करू आपण i इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to 2 1 अपॉन अंडर रूट मध्ये त्याच्या जागेवर येणार बघा 2 स्क्वेअर मायनस एक्स मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर dx. एक्स मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर dx. बरोबर. आता याच्यामध्ये परत एकदा आता अंडर रूट आलं इथं. मग आपल्याकडे एक इक्वेशन आहे बघा 1 अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर dx. याचं इंटिग्रेशन असतं साइन इनवर्स एक्स अपॉन ए. याचं इंटिग्रेशन असतं साइन इनवर्स एक्स अपॉन ए. आपण हे यूज करू इथं. आता बघा इथे ना साइन इनवर्स एक्स अपॉन ए. एक्सची व्हॅल्यू आहे एक्स मायनस 1 आणि ए म्हणजे कोण आहे आपला 2. याला साइन इनवर्स एक्स मायनस 1 अपॉन 2 आणि लिमिट आहे आपली 0 to 2. एकदा 0 पुट करणार, एकदा 2 पुट करणार. आपण पुट करू आता अप्पर लिमिट 2 पुट करू. मग इथे येणार बघा साइन इनवर्स 2 मायनस 1 डिवाइड बाय 2 मायनस एकदा 0 पुट करू साइन इनवर्स 0 मायनस 1 डिवाइडेड बाय 2. म्हणजे आपल्याला काय भेटलं इथून साइन इनवर्स 2 मायनस 1 1 आलं डिवाइड मध्ये 2 साइन इनवर्स 0 मायनस 1 मायनस 1 आलं डिवाइड मध्ये 2. म्हणजे साइन इनवर्स 1 बाय 2 आणि प्लस मायनस साइन इनवर्स मायनस 1 बाय 2. आता आपल्याकडं असं एक इक्वेशन होतं बघा साइन इनवर्स मायनस एक्स असेल तर जायचं मायनस साइन इनवर्स एक्स. म्हणजे आतमधलं मायनस इकडं बाहेर देऊन टाकायचं. आतमधलं मायनस बाहेर काढून टाकलं म्हणजे ते आलं i इज इक्वल टू साइन इनवर्स 1 बाय 2 प्लस साइन इनवर्स 1 बाय 2. आता साइन इनवर्स 1 बाय 2 ची व्हॅल्यू असती कॅल्सी मध्ये चेक करा वाटलं तर साइन इनवर्स 1 बाय 2 असतं आपलं 30 डिग्री आणि 30 डिग्री म्हणजेच असतो आपला पाय बाय 6. तर दोन्ही वेळेस पाय बाय 6 म्हणजे 2 टाइम्स पाय बाय 6 बेत्रिक 6. i इज इक्वल टू आलं पाय अपॉन 3. आयची व्हॅल्यू आपल्याला भेटली इथं पाय अपॉन 3. आता याच्यामध्ये कसं होतं बघा ते मिक्स प्रॉब्लेम होता. मिक्स प्रॉब्लेम म्हणजे कसा त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले हे जे थर्ड टर्म आहे ते कॅल्क्युलेट करावं लागलं. त्याला फर्स्ट स्टेप म्हणू आपण. हे इक्वेशन पुन्हा लिहायचं वाटलं असतं आणि या स्टेप फॉलो करायच्या. म्हणजे रिपीट लिहावं लागतं पण आपण थोडंसं लवकर सॉल्व्ह करायचं होतं म्हणून याला सेपरेट सॉल्व्ह करून दाखवलं असं. बरोबर. मग हे पुट केलं आपण याच्या जागेवरती. इथं इक्वेशन आलं आपलं ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अंडर रूट मध्ये त्याचं इंटिग्रेशन होतं साइन इनवर्स. चालतं. बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम. स्टार्टिंगला आपण जे प्रॉब्लेम बघितले होते बघा ते 2-2 मार्क्ससाठी होते. बरोबर. आता जे आपण प्रॉब्लेम बघतोय जसं की आता थर्ड टर्मचा रूल यूज झाला म्हणजे हा प्रॉब्लेम 4 मार्कासाठी येऊ शकतो. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. यो क्वेश्चन सुद्धा आता 4 मार्कासाठी येऊ शकतो. जास्त चान्सेस आहे या क्वेश्चनचे कारण की एक क्वेश्चन तरी डेफिनेट इंटिग्रल मध्ये पार्शियल फ्रॅक्शनचा विचारतील. बघा याला व्यवस्थित करून ठेवा. लिमिट 5 to 10 1 अपॉन एक्स मायनस 1 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 2 dx. या क्वेश्चनला असं स्टार करून ठेवतो इथं. हा क्वेश्चन व्यवस्थित करून ठेवा. जास्त चान्सेस आहे या क्वेश्चनचे कारण की पार्शियल फ्रॅक्शन आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. बघा सगळ्यात पहिले आपण काय करू की आपल्याला इथं तर डिवाइड मध्ये एक्स मायनस 1 एक्स मायनस 2 दिला असे 2 ब्रॅकेट दिले. आपल्याला माहिती आहे जेव्हा 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन येतं तिथं आपण काय यूज करतो पार्शियल फ्रॅक्शन यूज करतो. मग इथं तर पहिले स्टेप आपण पार्शियल फ्रॅक्शनच्या फॉलो करू. 1 अपॉन एक्स मायनस 1 एक्स मायनस 2 इज इक्वल टू पहिल्या ब्रॅकेटसाठी आपण ए घेतो ए अपॉन एक्स मायनस 1 प्लस दुसऱ्या ब्रॅकेटसाठी आपण बी घेतो एक्स मायनस 2. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. बरोबर. मग याला आपण आता सॉल्व्ह करतो. तर सॉल्व्ह करण्यासाठी तर सिंपल ट्रिक काय आपली इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. ही व्हॅल्यू इकडे जाणार ही व्हॅल्यू इकडे जाणार.
दोनच व्हॅल्यू होते म्हणून क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 व्हॅल्यू असते, सी पण असतं, तर डिनॉमिनेटरनं आपण सगळीकडे दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं असतं. मग बघा ही व्हॅल्यू इकडे आली 1 डिवाइड मध्ये x मायनस 1 x मायनस 2 हे लेफ्ट साईड असेल तसं a सोबत आलं x मायनस 2 प्लस b सोबत आलं x मायनस 1. बघा ही व्हॅल्यू तिकडे गेली आणि ही x मायनस 1 b कडे गेली आणि डिवाइड मध्ये जे आहे त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन x मायनस 1 मल्टिप्लाइड बाय x मायनस 2. बरोबर, केलं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. दोन्ही साईडला x मायनस 1 x मायनस 2 दिसायला ते झाले कॅन्सल. म्हणजे 1 इज इक्वल टू a x मायनस 2 प्लस b x मायनस 1 हे आलं आपलं इक्वेशन नंबर 2. आता या इक्वेशन नंबर 2 मधूनच आपण काय करतो, a ची आणि b ची व्हॅल्यू फाइंड करतो. इक्वेशन नंबर 2 वरूनच काय करतो आपण, a आणि b ची व्हॅल्यू फाइंड करतो. कशी, तर बघा b च्या बाजूला आता एकदा आपल्याला b 0 करावं लागेल तेव्हा a भेटन, तर b च्या बाजूला जी व्हॅल्यू ती 0 पुट करू आपण. पुट x मायनस 1 इज इक्वल टू 0. बघा b च्या बाजूची व्हॅल्यू कोण आहे, x मायनस 1, त्याला 0 पुट करा म्हणजे 0 ने b ला मल्टिप्लाय केलं की ते 0 होऊन जाईल. पण जर -1 तिकडे गेलं तर काय दिसतो आपल्याला, +1. x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन सेकंड. मग बघा इक्वेशन सेकंड आहे 1 इज इक्वल टू a ब्रॅकेटमध्ये x च्या जागेवर 1 -2 प्लस b x च्या जागेवर 1 -1. ही व्हॅल्यू झाली 0. इथं उरलं 1 इज इक्वल टू a ब्रॅकेटमध्ये 1 -2 येतं -1. -1 इकडे आलं लेफ्ट साईडला -1/1 म्हणजे a ची व्हॅल्यू आली आपली -1. a ची व्हॅल्यू भेटली आपल्याला -1. आता a ची व्हॅल्यू -1 भेटली, तसंच b ची व्हॅल्यू काढा. मग b ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी पुट a च्या बाजूला कोण आहे, x मायनस 2 इज इक्वल टू 0. याचा अर्थ असतो x इज इक्वल टू 2. बरोबर, x च्या जागेवर बघा -2 राईट साईडला गेलं प्लस झालं, x च्या जागेवर 2 पुट करू. मग बघा 1 इज इक्वल टू a ब्रॅकेटमध्ये 2 -2 प्लस b ब्रॅकेटमध्ये 2 -1. ही व्हॅल्यू 0 झाली. 1 इज इक्वल टू b म्हणजे b इज इक्वल टू काय भेटलं आपल्याला 1. आणखी 2 -1 1 होऊन जाणार. b इज इक्वल टू काय भेटलं इथून 1. a ची व्हॅल्यू भेटली, b ची व्हॅल्यू भेटली. बघा a ची पण व्हॅल्यू भेटली -1, b ची पण व्हॅल्यू भेटली +1. आता इथं आपण इक्वेशन मध्ये पुट करू. मग इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करू आपण 1 अपॉन x मायनस 1 x मायनस 2 इज इक्वल टू a च्या जागेवर -1 अपॉन x मायनस 1 प्लस b च्या जागेवर +1 अपॉन x मायनस 2. हे आपलं इक्वेशन आलं. याला आता इंटिग्रेशन घेऊ दोन्ही साईडला. एक इंटिग्रेशन ऑन बोथ साईड. मग इथं दिसणार बघा लिमिट किती आपली 5 to 10. 1 अपॉन x मायनस 1 x मायनस 2 dx. इंटिग्रेशन घेऊन टाकू सगळ्यांचं. इथं मायनस मध्ये इंटिग्रेशन 5 to 10 1 अपॉन x मायनस 1 प्लस इंटिग्रेशन 5 to 10 1 अपॉन x मायनस 2 dx. जेवढे पण आपले पार्शियल फ्रॅक्शनचे प्रॉब्लेम आहेत बघा, जास्त करून सगळ्यांचं इंटिग्रेशन 1/xच राहतं आणि 1/x इंटिग्रेशन इथं लॉग x येतं बघा. हे मायनस तसंच 1/x इंटिग्रेशन झालं लॉग x आणि लिमिट दिलेली आहे 5 ते 10 प्लस इथं पण आहे लॉग x, x ची व्हॅल्यू आहे x मायनस 2, लिमिट दिलेली आहे 5 ते 10. चालतं. वाटलं त्याला आपण थोडंसं रिव्हर्समध्ये पुट करू. ही मायनस व्हॅल्यू आपण नंतर लिहू, प्लस व्हॅल्यू आपण पहिले लिहू. हे असं दिसन बघा, लॉग x मायनस 2 ची व्हॅल्यू ही पहिले लिहिली बघा आणि मायनस व्हॅल्यू आपण नंतर घेतली. मायनस लॉग x मायनस 1 लिमिट किती याची 5 ते 10. आता लॉग m मायनस लॉग n सारखं दिसायला. बरोबर, लॉग m मायनस लॉग n ते होतं लॉग m/n. ती व्हॅल्यू होणार लॉग m/n. म्हणजे इथं लॉग x मायनस 2 डिवाइड बाय x मायनस 1 लिमिट आहे 5 ते 10. इथपर्यंत आपण काय केलं, फक्त इंटिग्रेशन घेतलं बघा. लॉग x इंटिग्रेशन 1/x. मग लॉग x मायनस 1चं पण इंटिग्रेशन 1/x लॉग 1/x मायनस 1चं इंटिग्रेशन लॉग x मायनस 1
1/x-2 इंटिग्रेशन लॉग x-2. लिमिट पुट करायचे आता आपल्याला. एकदा अप्पर लिमिट 10 येणार, एक्सच्या जागेवर एकदा लोअर लिमिट येणार 5. बघा मग लॉग वरती काय आपलं x-2 आहे, तिथं दिसणार 10-2. डिवाइड मध्ये काय x-1 आहे, तिथं दिसणार 10-1. याली पहिली व्हॅल्यू मायनस लॉग लोअर लिमिट आहे आपली 5-2 आणि 5-1. याला जर सॉल्व केलं ते तर बघा 10-2 ची व्हॅल्यू 8, 10-1 ची व्हॅल्यू 9. लॉग 5-2 ची व्हॅल्यू 3, 5-1 ची व्हॅल्यू 4. परत एकदा इथं काय आलं बघा, लॉग m मायनस लॉग n. बरोबर, लॉग m मायनस लॉग n ते असतं लॉग m भागिले n. लॉग m म्हणजे 8/9 आणि n म्हणजे 3/4. याला जर रिव्हर्स केलं तर ते होणार 4/3. लॉग 8/9 मल्टिप्लाइड बाय 4/3. मग इथं काहीच सॉल्व होत नाही बघा, इथं कोणतीच व्हॅल्यू कॅन्सल होत नाही. बरोबर, तर इथं येतं बघा 8 चोक 32 आणि 9 त्रिक 27. 8 चोक 32 भागिले 9 त्रिक 27. हे आलं आपलं फायनल आन्सर. लॉग 32 डिवाइडेड बाय 27. हे आलं आपलं फायनल आन्सर. लॉग 32 डिवाइड बाय लॉग 37. सॉरी, लॉग 32 बाय 27. बघा परत एकदा याच्यामध्ये व्यवस्थित इथं बघून घ्या की इथं आपण पार्शियल फ्रॅक्शनचा यूज केलेला आहे. पार्शियल फ्रॅक्शन यूज करून हा प्रॉब्लेम आपण सॉल्व केला. बरोबर, पार्शियल फ्रॅक्शनचा कॉन्सेप्ट होता. तर अशा टाईपचा प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकतो 6 मार्कासाठी, सॉरी 4 मार्कासाठी. चालतंय, बाकीचं आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघू.